नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी शुभम जाधव तुमचं माझ्या MPSC 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भारतातील पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त एकच योजनेबद्दल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आपण जर यामध्ये सर्व योजना एकत्रित केल्या असत्या तर आपल्याला हे व्हिडिओ लेक्चर खूप लेंदी पण झालं असतं आणि थोडं कन्फ्युजन पण झालं असतं. कारण की एकाच वेळी सर्व योजना जर आपण शिकायचा प्रयत्न केला किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर एक डोक्यावर भार आल्यासारखं वाटेल. त्याच्यामुळं मी या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त एकच योजनेबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे. तरी पण तुम्ही सर्वांनी हे लेक्चर व्यवस्थित पाहावे. मित्रांनो, चला तर पाहूया पहिली पंचवार्षिक योजना काय आहे. तर भारतातील पंचवार्षिक योजनेच्या आधी ठळक बाबी जाणून घेऊया. नंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल आपण डिस्क्रिप्शन जाणून घेऊया. तर चला, भारतातील पंचवार्षिक योजना करण्याचं कारण काय आहे? गरज काय पडली? तर आपल्याला एक मोठं आणि चांगलं कारण माहिती आहे, की इंग्रजांच्या शोषणामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे आपल्या भारतामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस हे झालं होतं. तर त्याच इकॉनॉमिक क्रायसिस झाल्यामुळं आपल्याला एक प्रकारचं नियोजन करण्याची गरज भासली. कारण की इकॉनॉमिक क्रायसिस झाल्यामुळं सर्व लोकांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे किंवा उत्पन्नाचा दर्जा आहे, तो एकदम खालच्या स्तराला जाऊन पोहोचला होता. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आणि भारताची फाळणी हे सुद्धा त्याला एक कारण आहे. तर असे बरेच कारण आहेत, की आपल्याला योजना करण्यासाठी तेच कारण आपल्याला प्रोत्साहित झाले. तर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योजनेचा स्वीकार आपण 1 एप्रिल 1951 साली केला. कधी? 1 एप्रिल 51 साली आपण याचा स्वीकार केला. तर भारतात पंचवार्षिक योजनेमध्ये जनता पार्टीच्या योजनेसहित किती? भारतात पंचवार्षिक योजनेमध्ये जनता पार्टीच्या योजनेसहित 3 वेळा खंड पडलेला आहे. तर याच कालावधीत आपण 7 वार्षिक योजना पण राबवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे पंचवार्षिक योजना ज्या एक्झिक्यूट केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्या योजना एक लगट किंवा स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट झालेल्या नाहीत. त्यामध्ये गॅपसुद्धा पडलेला आहे. तर त्याच गॅपमध्ये आपण 7 वार्षिक योजना पण एक्झिक्यूट केलेल्या आहेत. तर त्या 7 वार्षिक योजना कोणत्या-कोणत्या सालामध्ये झाल्या ते पाहू. 1966 ते 69 बघा तुम्ही 1966 ते 69 मध्ये 3 वार्षिक योजना झाल्या. यालाच आपण प्लॅन हॉलिडे असे म्हणतो. परीक्षेला बरेच वेळेस प्रश्न असा पडतो, की प्लॅन हॉलिडे कोणत्या साली झाला, की 1966 किंवा 1966 ते 69 असे निरनिराळे ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले जातात. तर प्लॅन हॉलिडेबद्दल बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात किंवा काय आहे किंवा कसं आहे त्याबद्दल. आणि 1978 ते 80 या दरम्यान 2 वार्षिक योजना येथे झाल्या. किती? 2. आणि 1990 ते 92 या वर्षामध्ये 2 वार्षिक योजना येथे झालेल्या. म्हणजे अशा एकूण मिळून किती? 7 वार्षिक योजना आपल्याला भारतामध्ये एक्झिक्यूट करण्यात आल्या किंवा राबवण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. तर हे नियोजन जे आहे ते 1985 पर्यंत पूर्णपणे कसलं होतं? आदेशात्मक होतं. लक्षात घ्या. हे नियोजन पूर्णपणे 1985 पर्यंत आदेशात्मक होतं. तर पहिल्यांदाच 7व्या योजनेत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सूचक नियोजन प्रणाली आपण वापरण्यात आली. परीक्षेत ऑप्शनलला हा प्रश्न येऊ शकतो, की कोणत्या योजनेत किंवा कोणत्या क्षेत्राच्या योजनेत आपण सूचक नियोजन प्रणाली भारतात पहिल्यांदा वापरण्यात आली. तर 7व्या हे लक्षात ठेवा. तर तरी पण ही योजना जरी वापरली सूचक नियोजन प्रणाली, तरी पण ही जी योजना होती ती पूर्ण आदेशात्मकच होती. आपण इथे लक्षात ठेवू शकतो. तर 7व्या योजनेमध्येच जवाहर रोजगार योजना ही भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना सुरू करण्यात आली. तर यामध्ये 20% खर्च हा राज्यांचा होता व उर्वरित 80% जो खर्च आहे तो केंद्र शासनाचा होता. आणि तो जो खर्च आहे 20% राज्यांचा तो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागू केला जात होता. इथे आपल्याला दिसतो की 20% जो खर्च आहे कोणत्या योजनेअंतर्गत? जवाहर रोजगार योजना, भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना. तर या माध्यमातून हा 20% खर्च ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लागू केला जात होता. तर भारताची पहिली पूर्ण सूचक योजना म्हणून आपण 8व्या योजनेला मानतो किंवा म्हणतो. तर भारताची पहिली सूचक योजना अवलंबण्याचं काम हे 8व्या योजनेमध्ये करण्यात आलेलं होतं. तर 1990 नंतर ही तर गोष्ट सर्वांना माहीत आहे, की 1990 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास
हा मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालू झाला. तर आता इथून आपण पहिली पंचवार्षिक योजनेबद्दल जाणून घेऊया. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. तर याचा मुख्य भर जो आहे तो कृषी क्षेत्रावर होता. तर कृषी क्षेत्रावर मुख्य भरच का? हा प्रश्न आहे. तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर त्यावेळेस अन्नधान्याची कमतरता भारतामध्ये होती. तर हेच एक महत्त्वाचं कारण आहे, की अन्नधान्य उत्पादनामध्ये भारतही पुढे राहावा. त्याच्यामुळे पहिल्या ज्या योजनेचा आहे तो भर सर्वाधिक कृषी क्षेत्रावर होता. तर त्याचं जे प्रतिमान आहे, आता परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, की प्रतिमान कोणत्या योजनेचं कोणतं आहे? तर पहिल्या योजनेचं जे प्रतिमान आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचं, ते हेरॉड डोमर या प्रतिमानाचा आपण येथे वापर किंवा यूज केलेला आपल्याला दिसतो. तर हे झालं ह्याचं प्रतिमान. आता पहिल्या योजनेसाठी खर्च किती होता? प्रास्ताविक खर्च किती आणि वास्तविक खर्चमध्ये आपण पाहू. तर पहिल्या योजनेसाठी प्रास्ताविक खर्च हा 2,378 कोटी होता. किती? 2,378 आणि वास्तविक खर्च किती झाला? तर 1960 हा वास्तविक खर्च झाला. म्हणजे बघू शकता प्रस्तावित खर्चाची रक्कम जी आहे ती वास्तविक खर्चापेक्षा सर्वाधिक येथे आहे. तर याच पहिल्या योजनेचं उपनाव आता या योजनेला एक उपनाव ठेवण्यात आलेलं होतं. त्याचं नाव होतं पुनरुत्थान योजना. ही गोष्ट लक्षात ठेवा, की पहिल्याच योजनेला आपण पुनरुत्थान योजना असंही म्हणतो. तर पहिल्या वार्षिक योजनेचे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचे आपण उद्दिष्ट इथे पाहूया. तर पहा, दुसऱ्या महायुद्धामुळे आणि भारताच्या फाळणीमुळे मी जसं पहिल्यांदा सांगितलं, की दुसऱ्या महायुद्धामुळे आणि भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. भारताची अर्थव्यवस्था आपल्याला सावरायची होती आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून, की भारतामध्ये जे काही साधन संपत्ती आहे किंवा संसाधन आहेत, त्याचा वापर करून रोजगार वाढवणे, हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि नंतर राहणीमानाचाही दर्जा सर्व लोकांचा वाढवणे, हे सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेचं आपल्याला इथे उद्दिष्ट दिसतंय. तर तिसरं जे उद्दिष्ट आहे ते आपण चलन-फुगवट्यावर नियंत्रण ठेवणे. लक्षात घ्या की चलन-फुगवटा काय आहे? तर याचं एक्झाम्पल आहे की दुसऱ्या महायुद्धादरम्यान दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीत आलेल्या चलन-फुगवटा हे प्रकरण सगळ्यात जास्त गाजलं होतं. आता आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला माहीत पाहिजे चलन-फुगवटा काय आहे? तर चलन-फुगवटा म्हणजे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पैशाच्या किमतीत आपल्या देशाची किंमत किंवा आपल्या देशाचा पैसा हा कमी होणे. हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे चलन-फुगवटा होय. तर ही गोष्ट येथे लक्षात ठेवा की चलन-फुगवटा काय आहे? जेव्हा चलन-फुगवटा होतो त्यावेळेस आपल्या देशाचा पैसा किंवा रुपया डॉलरच्या किमतीत, एक एक्झाम्पल देतो मी, की डॉलरच्या किमतीत येथे घसरला जातो. किंवा चलन-फुगवटा कधी होतो? ज्यावेळेस भारतात सर्वात जास्त पैसे प्रिंट झाले किंवा सर्वात जास्त आपण पैशाचं जर उत्पादन केलं, प्रिंटिंग प्रेस आहेत भारतामध्ये, तर ते उत्पादन केल्यानंतर सुद्धा चलन-फुगवटा हा वाढत असतो. हे पण एक महत्त्वाचं इथे कारण आहे. तर या योजनेदरम्यान मित्रांनो हाती घेण्यात आलेले प्रकल्प कोणते? तर पहिली जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत बरेच सिंचन प्रकल्प इथे हाती घेण्यात आलेले होते. तर ते आपण पाहूया. तर पहिलं जे आहे ते दामोदर विकास खोरे प्रकल्प आहे. तर ते जे आहे ते दामोदर नदीच्या खोऱ्यात झारखंड, पश्चिम बंगाल येथे एक्झिक्यूट करण्यात आलेलं. पुन्हा भाकरा नांगर प्रकल्प हे सतलज नदीवर बसवण्यात आलं होतं आणि हिमाचल प्रदेश आणि पंजाबसाठी हे भाकरा नांगर प्रकल्प महत्त्वाचा प्रोजेक्ट येथे आपल्याला दिसून येतो. आणि कोसी जो प्रकल्प आहे तो बिहार राज्यात आहे. आपण पाहू शकता की कोसी जो प्रकल्प आहे तो बिहार राज्यात असून कोसी नदीवर तो बसलेला आहे प्रकल्प. आणि हिराकूड प्रकल्प जो आहे तो महानदीवर ओरिसा येथे बसलेला आपल्याला दिसतो. आणि हे जे सर्व प्रकल्प आहेत मित्रांनो, या सर्व प्रकल्पाची जी आखणी केली होती ती अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित होती. प्रश्न येऊ शकतो की या सर्व प्रकल्पाची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर होती की जर्मनीच्या होती की आयर्लंडच्या होती, असे एक फिरवाफिरवीचे प्रश्न आयोग विचारू शकतं. लक्षात ठेवा की अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्प वर हे
हे सगळे प्रोजेक्ट्स आधारलेले होते. तर सिंद्री झारखंड येथे खत निर्मिती करण्याचा कारखाना सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरुवात किंवा उभारला होता. आणि चित्तरंजन पश्चिम बंगाल येथे रेल्वे इंजिनचा सुद्धा कारखाना उभारला गेलेला. आणि तामिळनाडूचं पेरांबूर येथे रेल्वे डब्याचा कारखाना सुरू करण्यात येथे आलेला आपल्याला दिसतो. तसंच HMT मशीन टूल्स बेंगलोर येथे सुरू करण्यात आलं. आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हे पुण्याचं पिंपरी येथे बनवण्यात आलेलं किंवा सुरू करण्यात आलेलं पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. हे सगळे महत्त्वाचे कंपन्या किंवा प्रोजेक्ट्स आपल्याला इथे दिसून येतात. तर विशेष घटनाक्रम कोणते कोणते झाले पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान ते पाहू. तर पहिली पंचवार्षिक योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस 8 मे 1952 पासून 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आलेला आपणास दिसतो. आणि नंतर याच कायद्याचा उद्देश 1948 मधील आता औद्योगिक विकास नियमन अधिनियम का लागू करण्यात आला, तर त्या कायद्याचा एक उद्देश होता की 1948 मधील औद्योगिक धोरणाच्या तरतुदींना संरक्षण प्रदान करणे. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्याला इथे दिसून येतो. तसंच 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला इथे झालेली सुद्धा दिसून येते. आता समुदाय विकास कार्यक्रमच का, तर समुदाय विकास कार्यक्रम जो आहे कशासाठी सुरुवात करण्यात आली, तर सर्व ग्रामीण भागात कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, बालकल्याण आणि स्वास्थ्य व उपचार क्षेत्रात सुधारणा करून जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी आपण येथे समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झालेली आपणास दिसते. तर हे महत्त्वाचं येथे कारण आपणास दिसून येतं. तर पुढचं जे आहे ते हातमागाचा विकास करण्यासाठी, हातमाग म्हणजे आपण जे हातावर कपडे विणले जातात त्याला आपण हातमाग म्हणतो. तर त्याचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली. कधी? 1952 मध्ये. आणि 1953 मध्येच अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग मंडळ किंवा बोर्डाची स्थापना आपल्याला इथे करण्यात आलेली दिसून येते. तर हे सर्व पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झालेले महत्त्वाच्या घटना आहेत, ह्या सर्व लक्षात ठेवा. तसंच पहिल्याच पंचवार्षिक योजनेदरम्यान 1955 साली अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती किंवा आपण त्याला गोरवाला समिती असेही म्हणतो, तर या समितीच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपणास झालेले दिसते. कशात झालेले? इम्पेरियल बँकेचे रूपांतर हे SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला इथे झालेले दिसून येते. तर हे सर्व महत्त्वाच्या घटना येथे दिसतात. तसंच जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ ICICI ची सुद्धा स्थापना पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झालेली आपणास दिसून येते. ICICI. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचे आपण मूल्यमापन करू की पहिल्या पंचवार्षिक योजना सक्सेसफुल झाली किंवा कितपत सक्सेसफुल झाली ते आपण येथे पाहूया. तर जवळजवळ पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती यशस्वी झाली, कारण ह्या योजनेत मान्सून अनुकूल होता आणि योजनेचे लक्ष सुद्धा हे कमी प्रमाणात होती. तर लक्षात घ्या, जेवढे लक्ष जास्त तेवढी योजना जी आहे ते सक्सेसफुल होण्याचं बऱ्यापैकी कमी लक्ष असतं किंवा चान्सेस कमी असतात. आणि पहिल्याच पंचवार्षिक योजनेदरम्यान अन्नधान्याचं उत्पादन 52 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टन पर्यंत वाढले. तर याचं साल लक्षात ठेवा की 1951-52 ते 1955-56 मध्ये अन्नधान्याचं उत्पादन एवढं प्रमाणात आपल्याला इथे वाढलेलं दिसून येतं. आणि मोठ्या प्रमाणात जलसिंचन व ऊर्जेच्या पायाभूत सोयींना याच योजनेत सुरुवात येथे झालेली आपणास दिसते. तर आर्थिक वाढीचा दर जो आहे तो संकल्पित किती होता? 2.1% इतका होता, पण साध्य किती झाला? 3.6% इतका आपल्याला येथे आर्थिक वाढीचा दर साध्य झालेला दिसून येतो. म्हणजे आर्थिक वाढीच्या दरामध्ये सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढ झालेली आपणास येथे दिसून येते. तसंच राष्ट्रीय उत्पन्न 11% वाढलं.
किती राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 11% वाढलं, तर दरडोई उत्पन्न हे 11% वाढलं. राष्ट्रीय उत्पन्न 18 आणि दरडोई उत्पन्न 11. येथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही किंवा होचाल तुम्ही. लक्षात ठेवा की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 18% नी वाढलं आणि दरडोई उत्पन्न आहे ते 11% नी येथे वाढलेलं आपणास दिसून येतं. तर पहिली योजना ही आत्तापर्यंतची एकमेव योजना आहे. पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे की या योजनेदरम्यान किमतीचा निर्देशांक कमी झाला. आता बरेच लोक ह्याच्यात कन्फ्यूज होतील की किमतीचा निर्देशांक म्हणजे काय. तर किमतीचा निर्देशांक म्हणजे थोडक्यात महागाई. तुम्ही लक्षात घेऊ शकता की किमतीचा निर्देशांक कमी झाला म्हणजे महागाई सुद्धा कमी झाली. महागाई ही डिक्रीज झाली, आपण इथं म्हणू शकतो की कमी झाली. तर हे सगळं पंचवार्षिक मध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. तर मित्रांनो, आज आपण येथे पहिली पंचवार्षिक योजना काय आहे, त्याच्या वैशिष्ट्य काय आहेत, पंचवार्षिक योजनेदरम्यान काय काय घडून आलं हे आपण पाहिलं. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरी पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट नक्की करू शकता. धन्यवाद.